सो भारतातली पहिली गवताळ सफारी ही कडबनवाडी इथे याची सुरुवात झाली आणि खूप वर्ष इथे वेगवेगळे फोटोग्राफर्स यायचे आणि हा सगळा जो परिसर आहे तर तिथे लांडग्याचे फोटोग्राफ्स काढायचे, तरसाचे फोटोग्राफ्स काढायचे. याला असे काही नियम नव्हते, काही त्याला काही टायमिंग्स नव्हतं. कोणी यायचं, कुठे जायचं, किती प्राण्याच्या जवळ गाडी न्यायची. सो आज इथे लोक अगदी कर्नाटका, केरला, तामिळनाडू, गोवा, दिल्ली अशा वेगवेगळ्या राज्यातनं केवळ या गवताळ प्रदेशातली जैवविविधता टिपण्यासाठी इथे येत असतात. हा मायरांचा जो प्रकार आहे तो पण जंगलात मोडतो आणि याची नव्याने ओळख या सफारी मार्फत वेगवेगळ्या लोकांना दिली जाते. डिसेंबरमध्ये वारंवार त्या जागेवरती उल्का का जातोय हे जरी ऑब्झर्व केला बाबा ते सकाळी संध्याकाळीच का जातो, त्याच्यातून असा निष्कर्ष निघाला की डिसेंबर ह्या पिरियडमध्ये उलटा पिल्लं होतात. म्हणून अशा एरियात गेन करत होतो की तिथं पाणी सोय प्रॉपर पाहिजे. ज्यावेळेस त्यांची आई येईन त्यावेळेस पिल्लं बाहेर येतात. अशी कुत्र्याची पिल्लं बघा ओरडतात, तसे लांडगेच कधी पिल्लं ज्यावेळेस त्यांना भूक किती लागू द्या, जोपर्यंत त्यांची आई येत नाही तोपर्यंत तो आवाज बी काढणार नाही. ज्यावेळेस आई तिथं येऊन देनपशी आवाज देईन त्याच वेळेस पिल्लं ती बाहेर येतात. नमस्कार. पुणे वन विभागाच्या वतीने गवताळ प्रदेश म्हणजेच ग्रासलँड सफारी सुरू करण्यात आलेली आणि त्याचा आनंद आम्हाला घेता आला. तर त्याविषयीचा व्हिडिओ आपण आता पाहूया. फॉर्च्युनेटली या सगळ्याला रिस्पॉन्स खूप चांगला मिळाला. अच्छा, हो, व्हेरी गुड रिस्पॉन्स. अशा प्रकारची नव्हतीच ना सफारी, पहिली सफारी चालू केली त्यामुळे लोकांनाही जरा वेगळं असल्यामुळे ते येत आहेत. त्या मानाने चीप आहे ना, बाहेर 1500 रुपये. अच्छा, हे खूपच भारी दिसतंय. असं टेरन नाहीच आहे कुठे. हा, हे बघ केवढा कळप आहे चिंकाराचे. ओ समोर, वाव, समोर समोर पाहतायत बघा. कळप आहे खूप जबरदस्त असते. स्प्रिंग ऍक्शन असते. आता हा जर टिपिकल पॅच बघितला, हा पॅच ग्रासलँड आहे. आता मी आमच्या जिप्सीवाल्यांना काय काय गोष्टी थोड्या बहुत सांगितल्यात. इन जनरल काय होतं, प्रत्येक क्षेत्र हे सारखं गणलं जातं. म्हणजे लेमॅनच्या नजरेतून आपण बघतो ना, ही मोकळी जागा आहे. मग प्रत्येक खाणीवाल्याला काय वाटेल की यार हे उकरलं पाहिजे, बरोबर. बिल्डरला काय वाटेल हे तर घर बांधलं पाहिजे, बरोबर. म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या नजरेनुसार त्याची किंमत आहे. ॲज अ फॉरेस्टर या गोष्टीची किंमत ही आपण टिपिकल सह्याद्रीतलं जर जंगल बघितलं, ते जंगल आणि हे जंगल वेगळं आहे. हे जंगल आहे का? हे जंगल आहे. हा पहिला कन्सेप्ट लक्षात घ्या. त्यामुळे ही फॉरेस्ट आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आहे की या जागेचं एक स्वतःचं वेगळं महत्त्व आहे. मासा जसा पाण्यात राहतो, सिंह जसा गवताळ प्रदेशात राहतो, वाघ जसा असे तो हिमाचल सगळ्या हॅबिटॅटमध्ये राहतो, तसा या हॅबिटॅटमध्ये राहणाऱ्या विशिष्ट प्रजाती आहेत. जसं की चिंकारा ही प्रजाती तुम्हाला दुसऱ्या जंगलात, सेंट्रल इंडिया लँडस्केपमध्ये किंवा सह्याद्रीमध्ये मोठ्या घनदाट जंगलात दिसणार नाही. लांडगाय ही प्रजाती तुम्हाला घनदाट जंगलात दिसणार नाही. काळवीट आहेत, ती प्रजाती तुम्हाला अगदी घनदाट जंगलात दिसणार नाही. अशा ठराविक प्रजाती असतात, त्या प्रजाती त्या त्या ठिकाणीच दिसणार आहेत आणि त्यातलं हे एक ठिकाण आहे. आणि अशी ठिकाणं दुर्दैवानं खूप कमी आहेत. तर बऱ्याचशा जमिनी दिसल्या ना तर मोकळं रान आहे, चला खड्डे खोदानं लावून टाका झाडं, ठीक आहे. आता तुम्ही येताना बघितलं असेल डाव्या बाजूला लिंबाची झाडं आहेत बघा, सगळं दिसायला खूप छान दिसतं. मात्र काय होतं की हे टिपिकल काही प्राणी आहेत 15-20, हे त्या त्या जागेतच राहतात. त्यांना तसंच लँडस्केप पाहिजे, तसंच हॅबिटॅट पाहिजे. आणि जर आपण तिथं दुसऱ्या प्रजाती लावल्या, झाडं लावली, तर काय होतं, ते जे ग्रासलँड आहे ते नष्ट होतं आणि तिथं म्हणजे झाडं येतात आणि गवत नष्ट होतं, जेवढा दुसरी तयार होते. आता हे जर क्षेत्र बघितलं तर आवर्षण प्रवण क्षेत्र आहे, पाऊस कमी आहे, तापमान जास्त आहे, आर्द्रता कमी आहे. अशा क्षेत्रातली प्रजाती मेंटेन ठेवण्यासाठी हे वातावरण आपल्याला मेंटेन ठेवावं लागेल. त्यामुळं वृक्षारोपण करणं हे ह्याचं उत्तर नसून इथं गवत लावणं महत्त्वाचं आहे. म्हणजे प्लांटेशन करा, मात्र कशाचं, गवतं वाढवणं, गवताच्या प्रजाती वाढवणं तुम्हाला. तर पहिलं हे आहे, आपल्याला हॅबिटॅट वाचवायचं आहे. म्हणजे कुणापासून, आपल्या स्वतःपासूनच. दुसरं तुम्ही बघितलं, तुम्हाला काही लोक येतात आता दिसले असतील रस्त्याने, ठीक आहे. मग ह्या मध्येच पॅच आहे, आजूबाजूला सगळी गाव आहेत,
त्यांच्या सोयीसुविधा, त्यांचे रस्ते, त्यांचं जाणं येणं, ठीक आहे, त्यांचे वेगळे रस्ते, त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळाने काय काय करायचं आपल्याला पुढे, म्हणजे पुढचा आपला प्लॅन काय आहे. तर हे हॅबिटॅट मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला वेगळ्या गोष्टी करायच्या म्हणजे चालू आहेत, पहिल्यापासून चालू आहेत, मात्र याला कुठलाही मॅनेजमेंट व्ह्यू आणि ॲज अ इको टुरिझम व्ह्यू नाही. इथल्या आता गाईडनी सांगितलं की इथल्या अगदी उन्हाळ्याच्या भरात प्राण्याची गरज अगदी 2-4 थेंबांच्या पाण्याची आहे असं तो बोलला. ठीक आहे, म्हणजे बरेच दिवस ते बिन पाण्याचे राहतात, तेवढे त्यांच्यात हार्डीनेस असतो. जो सासवडपासून चालू होतो आणि आपल्या इथे आता ग्रेटर पुरंदर लँडस्केप असं ओव्हरऑल जो पॉट बनला तर त्याच्यामध्ये सगळं हे बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर हा जो सगळा पट्टा येतो. तर इथे चांगली गोष्ट एक अशी झाली आहे की इथे पहिल्यापासून चांगली ऑब्झर्वेशन झाल्यामुळे इथली बरीच फोटो बाहेर गेलेले आहेत, जसे आता विनोद सर आहेत त्यांनी, तर त्यामुळे बऱ्याच भारतातल्या लोकांना इथे अट्रॅक्शन आहे की या स्पीशीज ज्या आहेत त्या फक्त इथे दिसतात. त्यामुळे लोक यायला लागली. ही खूप चांगली जमेची बाजू पण आहे, कारण खूप ठिकाणी असूनसुद्धा लोकांना माहीत नसतं आणि पटकन लोक येऊ शकत नाहीत. तर त्यामुळे मला वाटतं फॉरेस्ट डिपार्टमेंट, टुरिझम आणि लोकांची त्याला मिळणारी डिमांड हा एक खूप चांगला संगम इथे झालेला आहे. त्यामुळे ह्याचं चांगल्यात चांगलं आपण कसं कॅपिटलाइज करू शकतो याच्या दृष्टीने पुढची काही वर्षांचा विचार करणं थोडं गरजेचं आहे. तर आता मुख्य प्रॉब्लेम कुठे येतो आहे की हॅबिटॅट, सर जसं म्हणले की ग्रासलँड ही कधी हॅबिटॅट कन्सिडर नव्हती केली. जसं सांगितलं की हे फॉरेस्टच आहे असं कन्सिडर करून ते वाचवलं पाहिजे. या प्रकारचे प्रयत्न पहिल्यापासून कमी झालेत आणि त्याला जास्त करून ब्रिटिशांचा जो दृष्टिक्षेप होता तो कारणीभूत आहे. कारण की कुठलीही जागा की जिथे त्यांना काही प्रोडक्शन मिळत नव्हतं त्या त्यांनी वेस्टलँड म्हणून डिक्लेअर केले आणि त्यात आपली ग्रासलँड्स पण आली, डेझर्ट पण आली, असं काही. तर आता मुख्य उद्दिष्ट असा आहे की परिसंस्थाही वाचवायची असेल. परिसंस्था वाचली तर त्याच्यावरचे प्राणी वाचतील, मग टुरिझम येईल, मग तो लोकल बेनिफिट ट्रान्सफर होईल. ही सगळी एकावर एक ही चेन आहे. तर त्यातल्या परिसंस्थेवर आम्ही थोडं काम करतोय आता. तर याचा कुठलाही प्रोटोकॉल किंवा याच्यावर पहिलं कुठलंही लिखाण नाही आहे. त्यामुळे हे संशोधनापासून काम सुरू करावं लागणार आहे आपल्याला. तर त्यासाठी आम्ही 4 वेगवेगळ्या प्रकारचे आता प्लॉट घेतले म्हणजे त्याचं MOU झालेलं आहे त्या स्टेक होल्डरशी. आणि हे 20 ते 60 हेक्टरच्या मधले प्लॉट आहेत. आणि तिथे आपण फक्त जी आपल्या इथली जी गवतं आणि श्रब्स म्हणजे झुडपं याचं वेगवेगळ्या ठिकाणी सर्वे करून पूर्ण महाराष्ट्रामध्ये तिथनं ती आणून त्याचं प्लांटेशन हे करतो आहे. तर त्यातली एक सगळ्यात मोठी नर्सरी आपल्या मयुरेश्वर अभयारण्यामध्ये सुप्यात आपण केलेली आहे. त्याची 3 लाख कपॅसिटी आहे आणि त्याच्यातनं आता या बऱ्याच ठिकाणी आपल्याला ती झाडं गौतम आहे मेनली गवत आणि हे प्लांटेशन करता येतील. तर त्याचं प्लांटेशन आणि त्याला प्रोटेक्शन असं हे जर साध्य करता आलं पुढच्या काही वर्षांमध्ये तर आपली ही परिसंस्था चांगली बिल्ड होईल. हे जे हरणांचे कळप आहे त्याची संख्या वाढेल, यांचं बाहेर जाणं थांबेल शेतीच्या याच्यावर. आणि त्यामुळे जे प्रेडेटर्स आहेत आता वुल्फ झाला किंवा बाकी काही हे आत जास्त राहून हे एरिया अशा प्रकारे जर डेव्हलप करता आले तर हे या भागाचं एक चांगलं वैशिष्ट्य होऊ शकेल ज्याच्यासाठी याला जास्त फेमस होऊ शकेल हा सगळा जो लँडस्केप आहे तो. तर त्या दृष्टीने सगळ्यांचंच योगदान महत्त्वाचं आहे. डिपार्टमेंट मेजर स्टेक होल्डर आहे, पण जसं सगळ्यांना कॉन्ट्रीब्यूट करता येईल तसं सगळेच करतात त्यांच्या कपॅसिटीमध्ये. त्यामुळे ही सस्टेन मुवमेंट पुढे घेऊन जाणं खूप गरजेचं आहे. एक प्रयत्न हा ग्रासलँड आपण म्हणतोय आता इथे नेमकं कुठल्या प्रकारचं ॲक्च्युली जसं मी म्हणलं की ह्याच्यावर हिस्टॉरिकल डेटा खूप कमी आहे की पूर्वी ह्याच्यावर फारशी माहिती नाही की कुठल्या किती प्रजातीची गवतं होती, झुडपं किती होती, झाडं कुठली असायची, काय डेन्सिटीमध्ये यायची, याचा काहीच कुठला अभ्यास तसा आपल्याकडे रेडी अवेलेबल नाही आहे. तर आता मेनली काय झालं की काळी कुसळ जी म्हणतो त्याचं प्रमाण सर्वात जास्त वाढलं आहे. कारण त्याला पाणी कमी लागतं आणि त्याला आगीला ते टिकू शकतात त्याच्या बिया पण आता महाराष्ट्रावर आम्ही जे सर्वे केलेत बेसलाईनमध्ये तर त्याच्यात डोंगरी आणि शेडा या 2 प्रजाती आहेत ज्या आपल्या इथल्या कमी पावसाच्या ह्याला टिकणाऱ्या चांगल्या प्रजाती आहेत. त्याच्या खालोखाल मार्वेल नावाचं गवत आहे आणि मग पवन्या आणि अंजन धामण या 6 ज्या जाती आहेत त्या या ग्रासलँडची मध्ये सापडू शकतात आपल्याला. आणि या इंट्रोड्यूस करण्यासाठी जसं मी म्हणलं निरेला एक प्लॉट आहे तिथे चालू आहे एक्सपेरिमेंटेशन. सुपे मयुरेश्वरला चालू आहे, रेहकुरी करमाळा आणि चाकणजवळ केंदूर या सगळ्या साईटवर आत्ता एक्सपेरिमेंटेशन चालू आहे. पण
कुठल्याही लँडस्केप रिस्टोरेशन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तो एक 5-8 वर्षाचा प्रोजेक्ट होतो, कारण की त्या याच्यावर चेंजेस पटकन दिसत नाही. ब्राउज आता करत आपण नाही जेव्हा कुठल्या? चिंकारा याच्यामध्ये ब्राउज करतो, करतो की ब्राउजिंग चिंकारा करतो. आता आपण आणि जेव्हा grazing वाईल्ड करतो. लाईफचे काही हे बघतो व्हिडिओज किंवा काय, तर गवताळ प्रदेश म्हणजे डोक्यात एक कायमस्वरूपी एक एवढं गवत असं एक आपण धरू, हम्म. पण हा भाग पूर्ण तो तसा नाहीये म्हणजे तो पट्टा. तर मग त्या ह्याच्यात राहणारे हे प्राणी म्हणजे तेवढं गवत असलं पाहिजे किंवा असं काही नाही, ते त्याचं ऋतुमानानुसार असतं आणि त्याच्यावर ग्रेझिंग प्रेशर किती आहे त्याच्यावर अवलंबून असतं. आता पूर्णच जर आपण प्रोटेक्टच केलं तर इथे चांगलं एवढं गवत वाढेल, पण तिथे हार्बीवर जर ग्रेझिंग करतात त्यामुळे त्याची हाईट मेंटेन होते. हे जे आहे मॅडम, हा जर लँडस्केप बघितला आपण, जर बर्ड आय व्ह्यू जर याचा घेतला, त्याच्या आसपास बरीचशी गावं आहेत, 7 ते 8 गावं असतील. आता जर हे तुम्हाला असं ओपन दिसत असलं, इथं ग्रेझिंग प्रेशर कुठलं लाईफस्टॉकचं जास्त आहे. म्हणजे तुमचे मेंढरं, बकऱ्या, गाई, गुरं हे या जरी फॉरेस्ट असलं तरी त्याचं प्रेशर हे जास्त आहे. आता तुम्ही आता ठिकठिकाणी इनडायरेक्ट जर सायन्स बघितलं असेल तर तुम्हाला शेळ्यांच्या लेंड्या किंवा गुरांचे शेण दिसेल, ठीक आहे, हे ते दर्शवते. त्यामुळे इथं तेवढ्या प्रमाणात गवत वाढणार नाही. आता मेहर सर जसे बोलले की हे जर पूर्ण जर प्रोटेक्ट केलं, हे प्रोटेक्टेड आहे का बाय लॉ, तर आहे, पण प्रॅक्टिकली ते शक्य होत नाही आहे. कारण बाकी ह्युमन प्रेशर एवढं जास्त आहे आणि ही लँड रिसोर्सेस खूप कमी आहेत आणि त्या बदल्यात बाकीचं बाहेरचं प्रेशर एवढं जास्त आहे की तेवढं प्रोटेक्शन आपण देऊ शकत नाही. ठीक आहे, आणि जर ते पूर्ण प्रोटेक्शन दिलं तर इथं पण गवत तुमचं इथपर्यंत वाढणार. पहिल्यांदा मी कर्बनवाडीला 2016 साली आलो आणि पहिल्याच ट्रिपमध्ये 4 का 5 लांडगे आम्ही बघितले पळताना, त्यांचे फोटोही मिळाले. मी बेसिकली वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहे, म्हणजे छंद आहे, पण आता ते पॅशन झालेले म्हणजे काही वर्षांपासून. तर लांडगे बघणं हे फार दुर्मिळ गोष्ट आहे, म्हणजे अवघड गोष्ट आहे अजूनसुद्धा. पण कर्बनवाडी आणि अजून 1-2 लोकेशन आहेत पुण्याच्या आजूबाजूला, त्याच्यामुळे ते रिलेटिव्हली इझी आहे. पण जे खरे वाईल्ड लाईफर आहेत भारतामधले आणि फोटोग्राफर्स आहेत, त्यांना जर तुम्ही विचारलं तर त्यांच्याकडे सगळे फोटो असतात, फक्त लांडगे आणि हायना हे म्हणजे तरस ह्याचे फोटो नसतात, कारण ते प्राणी दिसतच नाही, अतिशय दुर्मिळ, म्हणजे त्याला आपण एल्युझिव्ह म्हणतो असे हे प्राणी. तर त्याच्यामुळे कर्बनवाडी गेल्या 5-6 वर्षापासून असं भारताच्या नकाशावर नाव पोचलेलं आहे. कारण माझे बरेचसे फोटोग्राफर मित्र दिल्ली, बँगलोर, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद सगळीकडून इथे येतात. राहायची सोय नियरेस्ट भिगवणला आहे, त्यामुळे भिगवण किंवा कुंभारगावला राहतात आणि मग तिथले गाईड त्यांना इथे घेऊन येतात. आणि असाच अजून एक चांगला एरिया आहे आपला शिरसुफळ नावाचा, जो बारामती तालुक्यात येतो. तर तिथेसुद्धा डिपार्टमेंटने सफारी सुरू केलेली आहे आणि तिथली स्पेशालिटी तिथेसुद्धा हे आहे लांडगे, आणि कारण हॅबिटॅट सिमिलर आहे, पण तिकडे पक्षी जास्त दिसतात. म्हणजे जे मायग्रेटरी बर्ड्स येतात ना, वेगवेगळे ईगल्स येतात, स्टेप ईगल, टॉनी ईगल आणि बरेचसे रॅप्टर्स असतात, म्हणजे फाल्कन ज्याला म्हणतो आपण, रेडनेक फाल्कन. तर ते बघण्यासाठी आणि त्याची फोटोग्राफी करण्यासाठी लोक 3-3, 4-4 दिवस पैसे देऊन येतात. टूर ऑपरेटर्स बाहेरच्या राज्यातले टूर लावतात आणि त्या फुल असतात, बिलीव्ह मी. आणि ह्या ग्रासलँड हॅबिटॅट हा असा हॅबिटॅट आहे की जो वर्षभर चालू असतो. म्हणजे इनफॅक्ट पावसाळ्यात तर त्याला नवीन ब्युटी येते, कारण सगळीकडे पाणी असतं, हिरवगार असतं. सो आम्ही हे सगळं सरांशी बोललो, हे ऑलरेडी डिपार्टमेंटला माहीत होतं. तर CCF सर आपले NR प्रवीण सर होते आणि ते म्हटले की मग आपण इथे सफारी चालू केली पाहिजे, कारण मध्ये ते बंद होते. आणि मग त्या सगळ्यांनी, खूप साऱ्या लोकांनी, फॉरेस्ट डिपार्टमेंट ह्यांच्या प्रयत्नाने सफारी सुरू झाली. आणि मला वाटतं गेला सीझन तर केवढा असं, म्हणजे बुकिंग्स मिळायचे नाही, सिरियसली फुल, म्हणजे बुकिंग्स ऑनलाईन नसायचं. मग मला वाटतं सरांना फोन जात असतील की एक VIP कोट्यातून एखाद दुसरं बुकिंग द्या वगैरे असं. तर इतकं ह्याला पोटेन्शियल आहे, वर्षभर टुरिझम होऊ शकतं, अनलाईक नॅशनल पार्क किंवा म्हणजे आपले जे रिझॉर्ट्स असतील. तर ते प्रमोट केलं पाहिजे. अनफॉर्च्युनेटली हॅबिटॅट फ्रॅगमेंटेड आहे, जो की आपल्या सगळीकडचा जगभरातला प्रॉब्लेम आहे फॉरेस्टसाठी. इतका मोठा मिनेस आहे वाईल्ड लाईफसाठी. आमच्याकडे त्याचं फोटोग्राफिक आणि व्हिडिओ पण आहेत आमच्याकडे, की कसं ते नुकसान पोहोचवतात. म्हणजे इथलं एकतर ते प्रेच्या मागे, म्हणजे ससा आणि हे जे चिंकारा आपण बघितले त्याच्या मागे ते पळतात. त्यांना लिटरली माझ्याकडे फोटो आहेत, काही करू शकत नाही, ते फाडून खातात. इव्हन आपल्या एरियाच्या टेकडीवर सुद्धा ते ससे आणि मोर पकडतातच. म्हणजे त्यांचं ते काय म्हणतात, गेम आहे त्यांच्यासाठी बेसिकली. तर तो एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यामुळे मी आता मेहरशीही बोलत होतो की कॅनाईन डिस्टेंपर व्हायरस जो आहे त्याच्यामुळे बरेचसे वुल्फचे पॅक्स सासवड, बारामती, इव्हन कर्बनवाडी
त्याच्यातले उल्फ मेले मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या बरेचसे. म्हणजे मी मेहरला तेच विचारत होतो की हा कितपत धोका आहे, खूप भयंकर आहे का? तो म्हणतो की होऊ शकेल, कारण त्यांची मोठी टीम आहे आणि ते एवढा अभ्यास करतात अख्ख्या महाराष्ट्रभर. तर तो एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे आपल्यासाठी की कुत्री तर त्याच्यासाठी काय म्हणजे प्रकार म्हणजे स्ट्रे डॉग्स आणि फेरल डॉग्स. स्ट्रे डॉग्स म्हणजे काय, ते कुत्री आहेत मात्र थोडे संस्कारी असतात, ठीक आहे. आणि फेरल डॉग्स हे कळपाने राहतात, त्यांचा कोण मालक नसतो आणि ते गुंड प्रवृत्तीचे असतात सगळे, म्हणजे सगळे एकत्र. आणि कळपाने त्यांचं टार्गेट असतं की अटॅक करणं, खाणं. मग ते इव्हन माणसावर अटॅक करू शकतात. अशी कुत्री ज्यांचं टार्गेटच फक्त शिकार करणं आहे, हा सगळ्यात पहिला धोका. स्ट्रे डॉग्स तर आहेतच, मात्र फेरल डॉग्स, मग अशी फेरल डॉग्स. आणि कायद्यात पण आपल्याला तरतूद आहे. आपले जे वाईल्ड लाईफ रूल्स आहेत, इंडियन फॉरेस्ट ॲक्ट आणि वाईल्ड लाईफ फॉरेस्ट ॲक्टमधला, त्या अन्वये अशा कुत्र्यांना एकतर आहे त्या परिस्थितीत आहे त्या साधनानं बाहेर काढणं, नसेल तर आहे त्या साधनाने मारणं, हे पर्याय उपलब्ध आहेत. आता डिपार्टमेंट ते टप्प्याटप्प्याने करते. ते कॅनाईन जे आजार आहे त्यांच्यामुळेच तो होतो. एलिमिनेशन स्ट्रे डॉग साठी म्हणजे लिगली अप्रूव्ड आहे. मोठा प्रॉब्लेम आहे. हो ते आहे. म्हणजे संकर होणं किंवा सगळ्या प्रेबेस कमी होणं, या गोष्टी दोन महत्वाच्या आहेत. आणि तिसरा गोष्ट आजार, म्हणजे संकर हायब्रिडायझेशन, दुसरा प्रेबेस कमी होणं आणि तिसरा आजार पसरणं, या 3 गोष्टी होतात. सर मी सासवडला बघितलंय जिथे आम्ही अशा जमिनीमध्ये डेन असतो युजली फॉक्स, तर तिथे इझिली फॉक्स दिसायचे 5-6 वर्षांपूर्वी. आता फॉक्सच दिसत नाही, कारण कुत्री चेस करतात, पकडतात आणि मारून टाकतात. म्हणजे आमच्या मित्राकडे त्याचं फुटेज की फॉक्सला पण ते मारतात. आणि कुत्र्यांचं हॅबिटेटच नाही ऍक्च्युली, खरं बघायला गेलं. त्यांनी अडॉप्ट केलं आणि डॉमिनेट वाढण्याचं कारण काय? कचरा वाढणं, कचरा शहराबाहेरचा कचरा. इतके डॉमिनेटिंग फिजिओग्राफिकली म्हणजे स्ट्रे डॉग यांच्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग असतात. आणि इव्हन हे पण चेस करतात, म्हणजे जर वुल्फ न कुत्र्याला वगैरे तो पण त्यांच्यावर अटॅक करतो. दोन्ही स्ट्रे डॉग फॅमिली मधले काही. गेल्या काही 7-8 वर्षामध्ये एस्पेशली आम्ही एक ऑब्झर्वेशन केलं की एस्पेशली वुल्फची पप्स जी आहेत, म्हणजे 10 महिन्याच्या आधीची जी वयातली जी पिल्लं आहेत, यांच्यामध्ये मॉर्टॅलिटी खूप वाढली आहे. पिल्लं युजली पॅकपासून जेव्हा सेपरेट होतात ती 10 ते 12 महिन्याच्या मध्ये होतात, तर तिथपर्यंत बरीचशी पिल्लं जगायची, जो आमचा डेटा आहे 2010 ते 2017-18 पर्यंत. आणि त्यानंतर आम्ही बघितलं की सिग्निफिकंट राईज आहे की पिल्लं मरत आहेत जास्ती. तर याचं रूट कॉज काय आहे ह्याच्यासाठी थोडा स्टडी आम्ही इंटेन्सिव्हली केला. आणि ऑल्सो काही प्रमाणात ॲडल्ट आणि सब ॲडल्ट यांच्यामध्ये ते मृत्यूचं प्रमाण होतं. तर ज्या काही बॉडीज मिळाल्या, ज्या टेस्ट करता आल्या, तर त्याच्यामध्ये कॅनाईन डिस्टेंपर व्हायरस हे दिसून आला. पण जेव्हा आम्ही काही इंटरनॅशनल एक्सपर्ट्स ह्याच्यावर जे डिसीजेसवर त्यांना कन्सल्ट केलं, तर त्यात त्यांनी असं ओपिनियन दिलं की जे वुल्फ आहेत, जे एस्पेशली या टाईपच्या लँडस्केपमध्ये राहत आहेत, ज्यांचा कुत्र्यांशी सतत संबंध येतो, तर ते कॅनाईन डिस्टेंपरसाठी हे थ्रूआउट द लाईफ पॉझिटिव्हच येतील मोस्टली, कारण की त्यांना ते कधी ना काहीतरी इन्फेक्ट झालेलं असतं. आणि एस्पेशली जे 2-3 वर्षाच्या पुढे सर्वाईव्ह होत आहेत, याचा अर्थ असा आहे की त्यांना ते इन्फेक्शन होऊन गेलं आहे आणि जे जगलेत ते त्याच्या पुढे सर्वाईव्ह झाले. त्यामुळे खूप पॅक्समध्ये आम्हाला असं दिसलं की पिल्लं मरत आहेत, पण सब ॲडल्ट किंवा ॲडल्ट हे जिवंत आहेत. तर यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर सॅम्पल कलेक्शन आणि डिसीज ट्रान्समिशन कसं होतं आहे, कॅरियर्स नक्की कुठले आहेत, फक्त डॉग्सच आहेत का दुसरे कुठले ॲनिमल्स म्हणजे जॅकल्स किंवा सिवेट कॅट्स हे फंक्शन करतात ॲज अ कॅरियर, या सगळ्याचा स्टडी केला पाहिजे. हे लक्षात घेऊन आम्ही मग पुढचा जो प्रोजेक्टचा जो आम्ही आत्ता काम करतो आहे, जे पुणे जिल्ह्यापुरतं मर्यादित होतं, ते पूर्ण सेंट्रल महाराष्ट्राचा अख्खा बेल्ट, नॉर्थ आणि साऊथ हे सगळं धरून सॅम्पल कलेक्शन पहिलं करणार आहे, की ज्याच्यामध्ये जेनेटिक टेस्टिंग पण होईल आणि याच्यामध्ये वुल्फची जेनेटिक सॅम्पलचा बाकी पण स्टडी होऊन डिसीज ट्रान्समिशनवर स्टडी करायचा आता पुढचा टप्पा प्रपोज केलेला आहे. त्याच्या बऱ्याचशा परमिशन्स आणि फंडिंग हे आता उपचार यावर त्या आजारावर काही नाही. उपचार बरेचसे एक्सपर्ट म्हणतात काही नाही. एकदा एस्पेशली तो सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये गेला त्यानंतर फारसे काही उपचार त्याला करता येत नाही. पण याच्यावरही बरेच 2-2 ओपिनियन्स कळले. काही ठिकाणी म्हणतात की होतं, सर्वाईव्ह पण होतात आणि फक्त तो ॲनिमल परत सोडणं बरेचदा शक्य नसतं, कारण की तो व्हायरस शेड करत राहू शकतो, तर तो परत पॉप्युलेशनला तो होऊ शकतो. तर त्यामुळे याच्याविषयी खूप वेगवेगळी ओपिनियन्स आहेत. त्यामुळे जास्त स्टडी करणं डिसीज ट्रान्समिशनचा आणि डिसीज ट्रीटमेंटचा हे आता पुढचा टप्पा आहे कामाचा.
ज्यावेळी सुरुवातीला मी 2015मध्ये फॉरेस्टमध्ये जॉईनिंग केलं टेम्पररी म्हणून, आणि त्यावेळेस मला इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे लांडगे दिसायची, पण त्याच्यावर खूप असा कोणाचा अभ्यास नव्हता की कुठल्या हॅबिटला कसे वावरतात, काय होतात आणि पिल्ले कुठल्या पिरियडला होतात. त्याचा खूप अभ्यास केला मी. डिसेंबरमध्ये वारंवार त्या जागेवरती उल्ट का जातोय हे जरी ऑब्झर्व केला, बाबा ते सकाळी संध्याकाळीच का जातो, त्याच्यातून असा निष्कर्ष निघाला की डिसेंबर ह्या पिरियडमध्ये उलटला पिल्लं होतात आणि साधारणपणे ती एक जागा 2-3 आठवड्यानंतर चेंज करतो. पुढं टेम्पररी डेन करून ठेवतो, कारण इथं काय धोका वाटला तर दुसरी डेन तयार असते सेफ्टी, दोन्ही कोण बी जाता यावं. आणि जेणेकरून अशा एरियात डेन करतो तो की तिथं पाणी सोय प्रॉपर पाहिजे. डेनवर न उठलं की तिथं पाणी पिल्लाला आणि सर्व शेप जागा पाहिजे. सकाळी उठून गेले तर संध्याकाळी पिल्लाला 4-4:30 वाजता ज्यावेळेस त्यांची आई येईन त्यावेळेस पिल्लं बाहेर येतात. अशी कुत्र्याची पिल्लं बघा ओरडतात, तसे लांडगेच कधी पिल्लं ज्यावेळेस त्यांना भूक किती लागू द्या, जोपर्यंत त्यांची आई येत नाही तोपर्यंत तो आवाज बी काढणार नाही. ज्यावेळेस आई तिथं येऊन डेनपाशी आवाज देईन त्याच वेळेस ती बाहेर येतात. सो भारतातली पहिली गवताळ सफारी ही कडबनवाडी इथे याची सुरुवात झाली आणि खूप वर्ष इथे वेगवेगळे फोटोग्राफर्स यायचे आणि हा सगळा जो परिसर आहे तर तिथे लांडग्याचे फोटोग्राफ्स काढायचे, तरसाचे फोटोग्राफ्स काढायचे. याला असे काही नियम नव्हते, काही त्याला काही टायमिंग्स नव्हतं, कोणी यायचं, कुठे जायचं, किती प्राण्याच्या जवळ गाडी न्यायची. पण नंतर हे वनविभागाच्या लक्षात आल्यानंतर त्यावेळेस ते CCF होते, तर त्यांनी पुढाकार घेऊन हे सगळं आपल्याला इको टुरिझमच्या चौकटीत बसवता येईल का, तर या हेतूने इथे एक इको टुरिझम प्रकल्प राबवण्यात आला आणि गवताळ प्रदेशातली पहिली सफारी ही कडबनवाडी इथे याची सुरुवात झाली. सो आज इथे लोक अगदी कर्नाटका, केरला, तामिळनाडू, गोवा, दिल्ली अशा वेगवेगळ्या राज्यातनं केवळ या गवताळ प्रदेशातली जैवविविधता टिपण्यासाठी इथे येत असतात. आणि नॉर्मली आपल्याकडे जंगल म्हणल्यानंतर बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे फार उंच झाडं, मोठ्या मोठ्या नद्या आतनं वाहणारे मोठी जनावरं. तर याच्या व्यतिरिक्त हा मायरांचा जो प्रकार आहे तो पण जंगलात मोडतो आणि याची नव्याने ओळख या सफारी मार्फत वेगवेगळ्या लोकांना दिली जाते. आश्चर्य वाटेल तुम्हाला, 2023 सालापासून आपण याची सुरुवात केली आणि आजपर्यंत 13,000पेक्षा लोक इथे येऊन गेले. त्यानंतर साधारण एक 35 लाख रुपये या टुरिझममधनं हे उभे झाले की ज्याचा फायदा हा ग्रामस्थांना मिळाला, लोकल लोकांना मिळाला. सो इकडचे गाईड सगळे लोकल आहेत, इकडचे जिप्सी ड्रायव्हर सगळे लोकल आहेत, इथे काम करणारे सगळे लोकल लोक आहेत. तर या सगळ्याला चालना मिळाली. तर मला असं वाटतं की हे एक पहिलं असं उदाहरण आहे की जे फक्त आपल्याकडे मर्यादित न राहता आपल्याकडे भरपूर गवताळ प्रदेश आहेत. सो आपण सोलापूरला गेल्यानंतर सोलापूरला पण आपण एक सफारी चालू करतोय. तर असं एक सर्किट पूर्ण डेव्हलप करण्याचं एक प्लॅन हा वनविभागाकडे आहे आणि मला खात्री आहे की खूप लोक इथे येतील आणि एन्जॉय करतील सफारी. आपल्याकडे लांडगे कर्नाटकामध्ये पण आहेत, आपल्याकडे महाराष्ट्रातल्या पश्चिम घाटातल्या या भागात मोठ्या प्रमाणात लांडगे आहेत. त्यांना दाट झाडी लागत नाही, तर जिथे मायरानं आहेत मग त्याच्यामध्ये सासवड आहे, त्याच्यामध्ये वाघापूर नावाची एक जागा आहे, कडबनवाडी आहे, असंच थोडं पुढे गेल्यानंतर शिरसुफळ नावाची एक जागा आहे. तर या परिसरामध्ये प्रामुख्याने जो मेन प्रिडेटर आहे गवताळ प्रदेशातला तो लांडगा आहे, जो या भागात खूप दिसतो. 1929 साली एका शास्त्रज्ञांनी याच्यावर अभ्यास केला होता, या परिसरातल्या लांडग्यांवरती अभ्यास केला होता आणि आता पण बऱ्याचशा संस्था या गवताळ प्रदेशातल्या लांडग्यावरती काम करतात. पुणेकरांनी जरूर यावं. दुर्दैवाने लोक पुण्याच्या आजूबाजूला फिरत असतात, मुळशीच्या बाजूला जातात, म्हणजे तो परिसर पण खूप छान आहे. पण इथे जर का आले ते इकडची जैवविविधता इतकी इंटरेस्टिंग आहे आणि त्याचा जर का आनंद लुटला तर आपल्या या इको टुरिझमचा जो हेतू आहे की लोकल लोकांना त्यातनं इन्कम मिळावं आणि इनडायरेक्टली आपण कॉन्झर्वेशनला सपोर्ट करतो, तर त्या हेतूने जर का पुण्यातली लोक यायला लागली तर निश्चितच त्याचा आनंद पुणेकरांनाही घेता येईल. ताडोबात, पेंचला, सेंट्रल इंडियामध्ये, जिम कॉर्बेटमध्ये तो प्राणी इथे दिसणार आहे. ही याचं खरं वैशिष्ट्य आणि खरी ताकद आहे. म्हणजे हे प्राणी इथंच मिळणार आहेत. त्यासाठी या जागेला इको टुरिझम साईट चांगली करणं हे आमचं उद्देश आहे. त्यासाठी आता आम्ही स्वच्छतागृहाची निर्मिती म्हणजे काय काय गोष्टी घेतोय. यामध्ये स्वच्छतागृह आम्ही तयार करणार आहोत चांगल्या उच्च दर्जाची. त्यानंतर या ठिकाणी कॉफी शॉप, सोव्हिनियर शॉप म्हणजे जे इको फ्रेंडली असतील, लाकडी असतील. त्यानंतर खुले पर्यावरण माहिती केंद्र, म्हणजे कसं आहे आपण 4 झोन केलेले आहेत. एक म्हणजे मॅनेजमेंट झोन, जो आता आपण बाहेर जो बघितला तो जिथं पब्लिक येणार आहे पहिल्यांदा तो मॅनेजमेंट झोन. दुसरा आहे सफारी रूट, जो आपण फिरलो तो सगळा रस्ता आणि त्याच्या आसपासचा भाग डेव्हलप करणं. तिसरी गोष्ट आहे हॅबिटॅट डेव्हलपमेंट म्हणजे अधिवासाचा विकास करणं. आणि चौथी गोष्ट आहे की इथले जे स्थानिक लोक आहेत
जिप्सी चालक आहेत, गाईड आहेत, यांची डेव्हलपमेंट आणि स्टाफचं वेलफेअर अशा 4 टप्प्यामध्ये काम करतो आहे. त्यातला पहिला टप्पा आहे व्यवस्थापन क्षेत्र, जे आपल्या बाहेरचं व्यवस्थापन क्षेत्र आहे. त्यामध्ये स्वच्छतागृह, कॉफी शॉप आणि सोनेर शॉपची इको फ्रेंडली स्ट्रक्चर्स उभे करणे, खुले पर्यावरण माहिती केंद्र उभे करणे, ज्यामध्ये वन्य प्राणी म्हणजे ही एकंदरीत परिसंस्था कशी चालते ते ओपनली दाखवलं जाईल. म्हणजे वारूळ, एखादं लाकूड पडलेलं आहे ते कसं कुजतंय, डिकम्पोजिशन कसं होतंय, एक फूड चेन कशी फूड हॅबिटॅट म्हणजे ग्रासलँडमधली चालते ते त्यात दिसेल. इथले प्राणी म्युरल स्वरूपात दाखवले जातील. त्यानंतर लाकडी आणि दगडी बेंचेस, जसं तुम्ही इथं आता बघताय ते बेंचेस. त्यानंतर लँडस्केपिंग आणि सेल्फी पॉईंट तयार करणे. तिथंच पर्यटकांना माहितीपट दाखवण्यासाठी दृकश्राव्य पद्धती जी आहे, जी बाहेरनं काय टुरिस्ट येतील किंवा लहान मुलं येतील त्यांच्यासाठी तयार करणे. चांगलं त्या आसपास लोखंडी जायचं कुंपण तयार करणं. CCTV म्हणजे सुरक्षा दृष्टिकोनातून CCTV बसवणं. बुकिंग काउंटरची निर्मिती करणे. सोव्हिनियर शॉपला जे साहित्य लागते आपल्याला, जसं आता तुम्ही जी डायरी बघितली त्या पद्धतीच्या डायरीज आणि तसलं इतर साहित्य त्याची ते साहित्य खरेदी करणं. जिथं जिथं गरजेचं आहे अशा ठिकाणी लाकडी रेलिंग तयार करणं, जिथं प्रोटेक्शन गरजेचं आहे अशा ठिकाणी. टेलिस्कोप आपण इथे एक रूम तयार करतोय, कारण आसपासचा जर एरिया बघितला, इंदापूर इथून खूप दूर आहे, बाकी शहरं दूर आहेत आणि हा एरिया हा थोडासा प्लेन आहे आणि पूर्ण स्काय ही खूप ओपन दिसते. आपण पेंच हा महाराष्ट्रातला पहिला डार्क स्काय रिझर्व घोषित झाला आहे मागच्या 1.5-2 वर्षांपूर्वी. तर हिथं आपण टेलिस्कोप बसवणार आहे आणि इथं तज्ज्ञ म्हणजे जो चांगले लोक ट्रेंड 1-2 पोरं ठेवून ते लोकांना रात्री आकाश दर्शन करू देतील अशा पद्धतीची व्यवस्था इथं करतोय. त्यासाठी टेलिस्कोप खरेदी आणि त्याचं इतर साहित्याची खरेदी करणार आहे आणि व्यवस्थापन क्षेत्रात बसण्यासाठी जागा तयार करतोय. दुसरा आहे सफारी मार्गांचा विकास. यामध्ये रस्त्यांची डागडुजी, आता जे रस्ते तुम्ही बघितले तर थोडे चांगले डागडुजी करणे, जिथं गरज आहे तिथं लहान रपटे किंवा पूल तयार करणे, निरीक्षण मनोरांची निर्मिती करणे फॉरेस्ट एरियामध्ये, माहिती फलक आणि दिशादर्शक फलक बसवणे, पर्यटकांना फिरण्यासाठी आता जिप्सी आपण जशा घेतल्यात तशाच लहान जर मुलं आली तर आणि एकत्रित जर आता समजा 15 लोक एकत्र बसतील अशी कॅन्टरची व्यवस्था करणे, त्यासाठी कॅन्टर खरेदी करणे. बर्डिंगसाठी लपणगृहांची म्हणजे अशा जागा बघायच्या, लपणगृह तयार करायचे हायडिंग्स आणि तिथून बर्डिंग करण्यासाठी लागेल. त्यानंतर रस्त्यावर नियंत्रण बॅरियर आणि रपटे आणि पूल तयार करणे हे सफारी मार्गांसाठी आहे. त्यानंतर अधिवास विकासासाठी आपण कॅमेरा ट्रॅप म्हणजे प्राण्यांच्या मॉनिटरिंगसाठी कॅमेरा ट्रॅपिंग, CCTV आत सोलर बेस जसे CCTV आहे ते सोलर CCTV बसवतो आहे. कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती आणि इथल्या गवताचा विकास चांगल्या पद्धतीने व्हावा, म्हणजे आता पाणी आणि गवत या 2 गोष्टी वाढवण्यासाठी आपण काही कुरण विकासांचा कार्यक्रम हाती घेतो आहे आणि जिथं गरज आहे अशा ठिकाणी सॉईल मॉइश्चर कन्झर्वेशनचे स्ट्रक्चर निर्माण करतो आहे. तसेच काही ब्राउझिंग स्पेसिस लावणारे आपण बोरीसारख्या किंवा बाबळीसारख्या ज्या इझिली ब्राउज ॲनिमल करू शकतात. आणि पुढचं आहे मानव संसाधन आणि विकास, म्हणजे इथला जो स्टाफ आहे तर यासाठी इथले जे गाईड आणि जिप्सी चालक आहेत यांना रेग्युलर प्रशिक्षण देणं, त्यानंतर त्यांना जे काही साहित्य लागते ते साहित्य खरेदी करणं, नवीन जिप्सी ज्या आपण घेतो आहे त्यांना बिनव्याजी स्वरूपात कर्ज देणं समितीच्या माध्यमातून. त्यानंतर यांना डिजिटल म्हणजे आत्ता एक नवीन प्रस्ताव आहे आणि म्हणजे CM साहेबांनीच नवीन तो मांडला आहे की यांना आपण हे देतो आहे, टॅब्स देतो आहे, म्हणजे जे काय घडतं आहे जंगलात. कारण आत्ता आपण समजा आधी गेलो बऱ्याचशा गोष्टी दिसल्या नाहीत, मात्र या जंगलात होऊन गेलेल्या आहेत. जसं काय पुढं बाबा एक वोल्फ शिकार करतानाचा व्हिडिओ आहे किंवा मेटिंगचा व्हिडिओ आहे किंवा भांडणाचा व्हिडिओ आहे, असे जे वेगवेगळ्या स्वरूपातली इथले आधी जे विविधता आहे जी इथं दिसती ती ते डिजिटल स्वरूपात त्यांना दाखवतील, मॅप दाखवतील किंवा व्हिडिओज काय दाखवतील. त्यासाठी या सगळ्या गाईड लोकांना आपण टॅब पुरवणार आहे. त्यानंतर यांना लागणारं जे काही साहित्य असेल या साहित्याचा पुरवठा केला जाईल. त्यानंतर इथली व्यापक जनजागृती व्हावी म्हणून आपण सोशल मीडिया हँडल तयार केलेत, तर त्यासाठी काही निधी राखीव ठेवतोय. तसंच काही पर्यटक आता येतात जाताना काहीतरी घेऊन जावं त्यासाठी सोव्हिनियर साहित्याची निर्मिती आणि पॅम्पलेटची निर्मिती. तसंच पुण्याने जो आपला मोठे हायवेज आहेत, येताना पुण्यापासून टप्प्यात बाबा तुम्ही लोणी काळभोर आला, उरळी कांचनला आला, पाटसला आला तर तिथे मोठे कॅन्टिलिव्हर बोर्ड्स हे हायवेला हवेत जेणेकरून ते पुढं गवताळ सफारी कुठल्या बाजूला हे दाखवतील. अशा पद्धतीचा आपला प्लॅन बनला आणि आपण तो आदरणीय कलेक्टर साहेबांसोबत कालच त्याची चर्चा झाली. त्यासाठी आपण तो प्लॅन सविस्तर त्यांच्यापुढं मांडला आणि कलेक्टर साहेबांनी त्याला हिरवा झेंडा दाखवलेला आहे. त्यामुळे होप सो की या सगळ्या गोष्टी आपण इथं करेन. फक्त आम्हाला सपोर्ट जो लागतोय तो लागेल तुमच्यासारख्या पत्रकारांचा, जे आम्हाला
म्हणजे हिथं काय चालतंय ते जगापुढे मांडतील पॉझिटिव्हली. ठीक आहे. त्यासोबत आमचे हे स्थानिक अध्यक्ष महोदय आहेत किंवा बाकीचे इथली सगळीच लोक ही खूप सपोर्टिव्ह आहेत. मगाशी ज्या 2 गोष्टी मी सांगितल्या की इथं तुम्ही जर बघितलं जसा मॅन आणि ॲनिमल कॉन्फ्लिक्ट बाहेर जाणवतो तसा इथं आहे का, तर तो आहे. मात्र इथल्या लोकांचा जो रिॲक्शन येत नाही तर तो रिस्पॉन्स असतो आणि तो पॉझिटिव्ह रिस्पॉन्स असतो. कारण इथली बहुतांशी लोक ही भूतदया मानणारी आहेत. एखाद्या लांडग्यानं जरी एखाद्या धनगर समाजातल्या मेंढपाळ समाजातल्या एखाद्या जर मेंढीला मारलं तर तो माणूस ते स्वतःसाठी मोठी गोष्ट समजतो की देवाचा आपल्यावर आशीर्वाद आहे. आणि जर कोल्ह्यानं आपलं जर बकरी मारली याचा अर्थ आपल्या बकऱ्यांच्या आणि मेंढ्यांच्या संख्येत वाढ होणार आहे अशी त्याची भावना असते. त्यामुळे असे लोक कधीही नुकसान भरपाई मागत नाहीत किंवा डिपार्टमेंटच्या विरोधात उभे राहत नाहीत. दुसरी गोष्ट पकडली चिंकारा किंवा हरणांच्या ज्या प्रजाती आहेत तर इथं या भागामध्ये हरणेश्वर नावाचं देवस्थान आहे, जागृत देवस्थान आहे. आणि लोकांची अगाध श्रद्धा आहे की चिंकारा किंवा हरिण जर आपल्या शेतात जर येऊन त्यानं नुकसान केलं, नुकसान म्हणतच नाही मी, ते जर आपल्या शेतात येऊन जर काही खात असेल तर आपल्या उत्पन्नात वाढ होणार आहे अशी लोकांची श्रद्धा असते. त्यामुळे इथली जी कम्युनिटी आहे ही पूर्णपणे वाईल्ड लाईफ कन्झर्वेशनच्या आणि प्रोटेक्शनच्या बाजूने उभी आहे. आणि डिपार्टमेंट आणि इथल्या लोकांच्या सहकार्यानं आता आपण हा जो प्रोजेक्ट सुरू केला आहे तर मला ही खात्री आहे की वन विभाग यानं ही जो एक पहल सुरू केलेली आहे त्यासाठी पर्यटकांचा पण चांगला सपोर्ट मिळाला. ऑगस्ट 23मध्ये आपण ही सफारी सुरू केली आणि साधारणतः आजपर्यंत 40 लाखापर्यंतचं उत्पादन आपल्याला मिळालेलं आहे. आणि साधारण 13,000 ते 14,000 पर्यटकांनी आजपर्यंत इथं भेट दिली. ऑगस्ट 23 पासून ते आजपर्यंत 2 वर्ष होती. त्यामुळं जर ह्या बाकीच्या गोष्टी झाल्या तुमच्यासारख्या लोकांच्याकडून आणि मीडियाकडून आम्हाला सहकार्य मिळालं तर निश्चितपणे इथल्या भागातला विकास निश्चितपणे होईल. कारण आज एक जर जिप्सी आत गेली, समजा 6 लोक जर आत गेली तर त्या ठिकाणी चालकाला रोजगार मिळतो, जिप्सी मालकाला रोजगार मिळतो, गाईडला रोजगार मिळतो आणि इथली बाकीची जी स्थानिक इकॉनॉमी आहे ती वाढते. कारण इथं भिगवणसारखा शेजारी दुसरा स्पॉट आहे. आम्ही तिथं पण त्या भिगवणच्या जागेमध्ये जेवढं फॉरेस्ट क्षेत्र आहे कुंभारगाव किंवा आसपास त्यामध्ये देखील आम्ही काही गोष्टींची सुरुवात करतोय. त्यामध्ये भिगवण आणि म्हणजे टिपिकल जो फ्लेमिंगो पक्षी किंवा जे मायग्रेटरी बर्ड्स येतात उन्हाळ्यामध्ये कुंभारगाव भागात त्यासाठी आपण पर्चिंग पोल्स त्या भागात लावणे जेणेकरून स्थलांतरित पक्ष्यांना बसण्यासाठी काही ठिकाणी लावतोय. फ्लोटिंग बांबू प्लॅटफॉर्म्स तयार करणार आहे म्हणजे स्थलांतरित जे पक्षी येतात त्यांना बसण्यासाठी एक जागा तयार होतील. त्यानंतर लहान लहान चिखलबेटांची निर्मिती आपण जे म्हणतो की नेस्टिंग माउंट्स म्हणजे लहान दलदलीचे प्रदेश तयार करणं जिथे ते इझिली बसू शकतात अंडी घालण्यासाठी. त्यानंतर नेस्टिंग शेल्स तयार करणे म्हणजे हेरॉन किंवा इग्रेटसारखे जे पक्षी आहेत अशा पक्ष्यांसाठी ते गरजेचे असतात. त्यानंतर बऱ्याचशा प्रमाणात त्यांना खाण्यासाठी जो बेसिक फ्लोरा लागेल म्हणजे फोना आणि फ्लोरा दोन्ही म्हणजे मासे आणि नेटिव्ह ग्रास ह्या दोन्ही गोष्टी आपण लावणार आहे. तसेच जलपर्णीसारखे जे बाकीच्या ज्या इन्व्हेजिव्ह स्पेसीज आहेत त्या स्पेसीज काही भागातल्या आपण काढणार आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आपण त्या भिगवणच्या पण बाजूला करतोय. आणि आदरणीय कलेक्टर किंवा आमचे जे प्रमुख आहेत उपवन संरक्षक आणि वनसंरक्षक यांच्या माध्यमातून याचा पाठपुरावा रेग्युलर सुरू आहे. त्यामुळं या सगळ्या ज्या गोष्टी चालल्यात या पॉझिटिव्हली समाज माध्यमं आणि तुमचा मीडिया यांच्या माध्यमातून जाणं अपेक्षित आहे. ग्रासलँड सफारी ही कल्पनाच नवीन आहे राज्यामध्ये. ती पहिल्यांदा कडबनवाडी सुरू होती. कडबनवाडीमध्ये असं सलग 3,500 हेक्टर एवढं फॉरेस्ट आहे. आणि या भागामध्ये चिंकारा, ससे, लांडगे आणि तरस एवढे प्राणी आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत. गेले 20-25 वर्ष झाला आम्ही सातत्याने नेचर क्लब काम करतोय या ठिकाणी. पक्षी आणि प्राणी वाचण्यासाठी अनेक वेळा मला संघर्ष करावा लागला शिकारी लोकांबरोबर. आणि हे करत असताना अनेक वेळा आमच्यावर हल्लेसुद्धा झाले. सुदैवाने आम्हाला जे ऑफिसर मिळाले तत्कालीन प्रवीणसिंह परदेशी फॉरेस्टचे सचिव, त्याच्यानंतर विकास खारगे फॉरेस्टचे सचिव, आता मला वाटतं ते मुख्यमंत्र्याचे सचिव आहेत. या लोकांनी सातत्याने आमच्या प्रयत्नाला
सहकार्य केलं. आज जे कडबोनवाडी ग्रासलँड सफारी म्हटलं जातं, ह्या सगळ्या लोकांचं योगदान आहे. आणि आम्ही आम्हाला ह्यात इंटरेस्ट असल्यामुळे आमच्या भागातला चिंकारा वाचावा, हरिण वाचावं, लांडगे वाचावेत, तरस वाचावेत, यासाठी सातत्याने आम्ही प्रयत्न करत होतो आणि ते वाचलेलं आहे. विशेषतः ग्रासलँडची कल्पना अनुज खरे, मेहर गोडबोले या लोकांनी गेल्या 20 वर्षापासून हे त्यांचा आमचा अभ्यास चालू आहे. आणि काही नाही, आम्हाला यातनं काय मिळत नाही, आम्ही काय मिळवण्याचा प्रयत्न केला नाही, आम्हाला त्यात इंटरेस्ट आहे म्हणून हे करत गेलो. आणि हे जर टिकवायचं असेल तर लोकांना सहभागी करून घेतल्याशिवाय हे टिकणार नाही. या प्रदेशामध्ये पाऊस कमी पडतो, हिरवा नाही, पण या विभागाला, या परिसराला सूट होईल असे प्राणी इथं आपला हॅबिटॅट निर्माण करतायत. मग अशा ठिकाणी बघा, हा भाग वाचला पाहिजे. या भागावर आत्तापर्यंत कोणी असं लक्ष केंद्रित केलेलं नव्हतं. गेल्या 4-5 वर्षामध्ये शासनाचं सर्वांचं लक्ष केंद्रित झालं आणि खूप चांगलं आमच्या सफारीला यश येईल असं मला वाटतं आहे. लोकांना थोड्याशा अडचणी निर्माण होतील, पण लोकांनी थोडंसं समजून घेतलं तर लोकांनाही 4 पैसे मिळतील, पर्यटकांना एक लांडगा तर अशा पाहण्याच्या संधी मिळतील. इथून शेजारच्या गावात जायला फॉरेस्टमधून जातो. आता आपण हा पट्टा बनवला आहे, ह्याच्यातून मधून एक रस्ता आहे. बरोबर. हे रस्ते थांबलेत, कनेक्टिव्हिटी थांबली तर लोकांचा थोडासा रोष होतो. पण मग त्याच्यासाठी पर्यायी मार्ग त्याच्यासाठी पर्यायी मार्ग हा सलग फॉरेस्ट पट्टा, इंदापूरपासून बारामतीपर्यंत सलग फॉरेस्ट आहे, त्याच्यामुळं पर्यायी मार्ग नाही. आणि जोपर्यंत पर्यायी मार्ग आपण करण्याचा जर प्रयत्न केला तर इथल्या सजीवांना त्रास होतो. त्याचा वर्दळ वाढते, लोकांची वर्दळ वाढली की त्यांचा डिस्टर्बन्स होतो. लोकांनी समजून घेतलं पाहिजे, अधिकाऱ्यांनी बी थोडासा कायद्याचा वापर नाही केला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित केल्या तर हे निश्चित टिकेल आणि ग्रासलँड सफारीला फार चांगले दिवस येतील. सो आपण या ग्रासलँड सफारीचा आनंद नक्की घ्याल ही खात्री आहे. धन्यवाद.